हालेलुया, 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 हालेलुया. आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, आज आम्हाला तुझ्या नावामध्ये एकत्र केलेस म्हणून धन्यवाद देतो प्रभू. आणि आज आम्ही तुझ्या वचनाने संपन्न होऊ इच्छितो. प्रभू परमेश्वरा, आम्हाला आशीर्वादित कर. आम्हाला तुझी प्रार्थना शिकव प्रभू. आम्हाला तुझ्या प्रार्थनेमध्ये आम्हाला एक कर. आमचा विश्वास वाढव आणि आम्ही आमच्या हृदयाने आमच्या मनाने प्रार्थना करण्यासाठी आणि एक दुसऱ्यामध्ये आमचा प्रेम भाव वाढवण्यासाठी आणि तुझ्या इच्छेनुसार आम्ही चालण्यासाठी आम्हाला कृपा कर. तू आमच्यासोबत राहा प्रभू. हे परमेश्वरा, तुझ्या विश्वासामध्ये जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा दे आणि तुझ्या पद्धतीनुसार आम्ही विश्वास करण्यासाठी आम्हाला शिकव. आमच्या जीवनात तुझा आशीर्वाद भरपूर राहू दे. आमच्या जीवनामध्ये तुझी कृपा भरपूर राहू दे. आम्हाला आमच्या संकटातून आम्हाला वाचव. आम्हाला तुझ्या कृपेमध्ये सदैव वाढवत ठेव. आणि हे परमेश्वरा, तुझ्या वचनाने आम्हाला संपन्न कर. तुझ्या विश्वासामध्ये तो आम्हाला मजबूत कर आणि आमच्या जीवनामध्ये तुझा सदैव आशीर्वाद राहू दे आणि आमच्या जीवनामध्ये उन्नती होऊ दे आणि आमच्या सर्व लोकांना तुझ्या विश्वासामध्ये वाढव. तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमेन. प्रियजन हो, आज आपण प्रभूच्या नावाने एकत्र आलेले आहोत. आपण प्रार्थना करून आपण पाहूया आणि आज आपण समोर आम्ही चांगल्या प्रकारे विश्वासाचं जीवन कसं जगू शकतो याच्याकडे आपण लक्ष देऊया. आम्ही विश्वासू म्हणून जीवन जगत असताना आम्हाला भरपूर अडचणी येतात. आम्हाला समाजामध्ये वावरत असताना आम्हाला एक दुसऱ्यांना एकत्र घेऊन चालताना आम्हाला खूप अडचणी येतात. परंतु प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू परमेश्वराने ज्या पद्धतीने आम्हाला विश्वास करून विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी शिकवलेलं आहे, त्या पद्धतीनुसार आणि त्या विश्वासाने आम्ही जर विश्वासामध्ये वाढलो आणि प्रभूची एक होऊन जीवन जगलो, प्रभूच्या प्रेमामध्ये वाढलो, तर आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळेल. प्रियजन हो, आज आपण भोजनाविषयी आपण चिंतन करणार आहोत. अन्न, भोजन. प्रियजन हो, आम्हाला जे काही अन्न मिळते ते परमेश्वराकडून मिळते. जे काही आमच्या जवळ येते अन्न म्हणून, भोजन म्हणून किंवा काहीतरी खाद्य म्हणून आमच्याकडे येते, ते सर्व परमेश्वराकडून येते. आम्हाला दुकानातून भेटते किंवा शेतातून भेटते, कोणीतरी देते किंवा आम्ही बनवतो, उत्पन्न करतो. वेगवेगळ्या प्रकारे भोजन आमच्याकडे येते किंवा कोणाच्या घरी जेवण करायला जातो, ते सर्व जेवण देवाकडूनच येते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काहीही खाताना, जेवण करताना, काहीही खाताना आपण काय केलं पाहिजे? त्याच्यावर आपण प्रार्थना केली पाहिजे. देवाचे आभार मानले पाहिजे आणि ते प्रार्थना करूनच आपण खाल्लं पाहिजे. प्रियजन हो, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न वेगवेगळ्या ठिकाणातून आमच्याकडे येते. कशा पद्धतीचं ते जेवण आहे, कशा पद्धतीचं भोजन आहे, कुठून आलेलं आहे आम्हाला माहीत नाही. आणि त्याच्यावर काही बाधा असू शकते, काहीतरी जहर असू शकते किंवा काही दुष्टशक्तीचा त्याच्यावर प्रभाव झालेला असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचं भोजन आमच्याकडे येते. तेव्हा आपण त्याला प्रार्थना करून, त्याला देवाच्या नावाने पवित्र करूनच आपण ते भोजन घ्यावं. आणि म्हणून आपण जेवण करताना आपण लक्ष ठेवलं पाहिजे. काही हातात घेताना आपण लक्ष ठेवलं पाहिजे. काही असो, दुकानातलं असो किंवा कोणी दिलेलं असो, काही असो. तर अशा प्रकारे प्रियजन हो, आम्ही भोजन करताना आम्ही त्याच्यावर प्रार्थना करून आपण भोजन केलं पाहिजे. आणि प्रियजन हो, आम्ही समाजामध्ये राहत असताना, आमच्या नातेवाईकामध्ये राहत असताना आम्हाला अन्य लोक जेवण करायला आमंत्रित करतात. अन्य लोक, अन्य विश्वासाचे लोक, आमच्या गावातले लोक, नातेवाईक लोक, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या घरी प्रोग्राम असतात किंवा कार्यक्रम असतात, पूजा असतो. अशा प्रकारे कधी लग्नाचं जेवण असते, कधी तेरवीचं जेवण असते, कधी मरणाचं जेवण असते, कधी पूजापाठाचं जेवण असते. असं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण
करायला लोक एकमेकाला आमंत्रण देतात. हे फार चांगली गोष्ट आहे. आपण जेव्हा एक दुसऱ्याच्या भोजनामध्ये प्रोग्राममध्ये आम्ही सम्मिलित होतो, एक दुसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभाग घेतो, एक प्रेमाची गोष्ट आहे. प्रेमाने आम्हाला बोलावल्या जाते आणि एक दुसऱ्याच्या भोजनामध्ये भोजन कार्यामध्ये आपण सम्मिलित व्हावं, सहभागी व्हावं. याच्यामुळे काय होते, आम्ही एक दुसऱ्यावर प्रेम करतो आणि एक दुसऱ्याच्या प्रेमामध्ये आम्ही वाढतो. आणि प्रभूनं सुद्धा आम्हाला म्हटलेलं आहे की तुम्ही एक दुसऱ्यावर प्रीती करा, शेजाऱ्यावर प्रीती करा, कोणाशी वैर करू नका, कोणाला तुच्छ मानू नका, कोणाला दूर करू नका. आम्ही देवाचे लेकरे, सगळे देवाचे लेकरे आहे. प्रियजन हो, जो येशूवर विश्वास ठेवतो तो देवाचंच लेकरू आहे आणि जो येशूवर विश्वास करत नाही तेही देवाचंच लेकरू आहे. हे सर्वांना देवानंच उत्पन्न केलेलं आहे. आणि म्हणून प्रियजन, आम्ही सर्वांच्या प्रेमामध्ये एकत्र यावं. परंतु आपण लक्ष ठेवावं की जेव्हा दुसरे लोक काही पूजापाठ वगैरे करतात आणि काही प्रसाद वगैरे ते देतात, ते आपण ते प्रसाद वगैरे खाऊ नये. तरी पण तो भोजन करायसाठी आम्हाला काही बंधन नाही. आणि परंतु एक गोष्ट लक्षात ठेवणे आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे कुठंही असो, दुसऱ्याच्या घरी म्हणूनच नाही, माझ्याही घरी असताना, माझ्या घरचं जेवण करत असताना सुद्धा मी काय केलं पाहिजे, त्याच्यावर प्रार्थना करूनच जेवण केलं पाहिजे. कोणाकोणाची सवय आहे, इकडे ताटामध्ये टाकायला वेळ आहे परंतु बस त्याच्या तोंडात जायला वेळ नाही, अशा प्रकारे इकडून टाकत आहे, टाकल्याबरोबर तोंडामध्ये, म्हणजे वाटच पाहत राहते का तोंडात टाकासाठी. नाही प्रियजन, तसं करू नये. आपण कोणतेही जेवण कुठचंही असो आम्ही प्रार्थना करूनच खावं. आणि घरचं जेवण ज्याप्रमाणे आपण प्रार्थना करून खातो, तर मग बाहेर जेव्हा आपण जेवायला जातो तर हमखास प्रार्थना केलीच पाहिजे, प्रार्थना केलेच पाहिजे, आशीर्वाद केलाच पाहिजे. आणि बाहेर जेवायला जातो तेव्हा आपण जास्त प्रार्थना केल्या पाहिजे. सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी जेवण करायला जात आहोत तेव्हा जातानाच आपण घरून प्रार्थना करून जावं, त्या भोजनासाठी प्रार्थना करून जावं, देवाचा आशीर्वाद घेऊन जावं, देवाचं संरक्षण घेऊन जावं, येशूच्या पवित्र रक्ताचं संरक्षण घेऊन आपण जावं. आणि जेव्हा अशा प्रकारे आम्ही जातो तेव्हा तिथं गेल्यानंतर जे काही भोजन तुमच्यासमोर आलेलं आहे, जे काही भोजन तुमच्यासाठी तुमच्या ताटामध्ये वाढण्यात आलेलं आहे ते तुमच्यासाठी आहे, ते देवानं तुमच्यासाठी ताट बनवलेलं आहे. आणि मग आपण काय करावं, त्याच्यावर प्रार्थना करावं, त्याच्यावर प्रार्थना करावं, त्याच्यावर प्रार्थना करून आम्ही त्याला आशीर्वाद करावं आणि त्याच्यावरचं सर्व बंधन नष्ट होण्यासाठी आपण प्रार्थना करावं. बिना प्रार्थना केल्याने कोणतंही अन्न खाऊ नये. आणि कुठेही खाल्ल्याने, घरी खाल्ल्याने आणि दुसऱ्याच्या घरी खाल्ल्याने देवच आम्हाला देत आहे. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करत आहोत त्याच्यावर देवाचा आशीर्वाद येत आहे. म्हणून बिनधोक, बिलकुल मनामध्ये काही शंका न ठेवता आपण खावं. कारण जे देवाने आम्हाला दिलेलं आहे त्याचं देवाने आम्हाला अन्न दिलेलं आहे, म्हणून त्याच्यानुसार आपण प्रार्थना करून खावं. पण प्रार्थना केल्याशिवाय आपण खाऊ नये. म्हणून हे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही कोणतंही अन्न खात असताना प्रार्थना करावं. आणि मग कशा प्रकारे प्रार्थना करावं प्रियजन हो, आपण ते लक्षात ठेवलेलं फार गरजेचं आहे. प्रार्थना कशा प्रकारे, अन्नावर प्रार्थना कशा प्रकारे करावं. आम्ही प्रार्थना करायला, जेवण करायला गेलो आणि जेवायला बसलो, ताट वाढण्यात आलं आणि सर्वजण जेवायच्या तयारीत आहे, त्याच वेळेस आपण परमेश्वराचं नाव घेऊन, आपण परमेश्वराकडे आपले दोन्ही हात उचलून आणि परमेश्वराचं नाव मुखामध्ये घेऊन त्याला आपण धन्यवाद दिला पाहिजे. देवाला धन्यवाद, सर्वात प्रथम देवाला धन्यवाद. देवा, माझ्यासाठी एक सुंदर स्वादिष्ट ताट तू समोर दिलेस. आम्हाला त्या लग्नाच्या घरून मिळालं किंवा त्या तेरवीच्या घरून मिळालं किंवा कोणाच्या घरून हा विचार आपण करू नये. देवाला म्हणा, देवा तू माझ्यासमोर ताट वाढलीस, ह्या ताटाला, या भोजनाला आशीर्वाद दे, या भोजनावर तुझी कृपा पाठव, आशीर्वाद पाठव, याच्यातलं सर्व बंधन नष्ट कर. तू मला हे ताट दिल्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो, मी तुला धन्यवाद देतो देवा, तुझे आभार मानतो, या जेवणासाठी मी तुझे आभार मानतो. आणि म्हणून असं प्रार्थना करावं. कारण आमच्या मनामध्ये काही शंका, जेवणासाठी आम्ही तंटा करू नये. कारण वचन सांगत आहे, यशायाचा ग्रंथ अध्याय 1:19-20 मध्ये आम्हाला सांगत आहे, काय सांगत आहे आपण वाचून ऐकूया. तुम्ही माझे ऐकावयास मान्य व्हाल तर
भूमीचे उत्तम फळ खाल, तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हाला खाऊन टाकीन, कारण परमेश्वराचे तोंडचे हे वचन आहे. हालेलुया. प्रियजन, आम्ही बंड करू नये, आम्ही झगडा करू नये, आपल्या मनामध्ये शंका ठेवू नये, कारण जे अन्न जे आमच्या समोर येत आहे ते देव देत आहे, देवाने दिलेलं आहे. म्हणून देवाचे आभार मानावं, मनामध्ये प्रार्थना करावं, देवाच्या धन्यवादाने आपण प्रार्थना करावं. आणि पुन्हा समोर वचन आम्ही ऐकतो, समोरचं वचन अनुवाद ग्रंथाच्या 8वा अध्याय 10वा वचन म्हणत आहे. प्रियजन हो, तू खाऊन पिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. हालेलुया. म्हणजे खाऊन पिऊन तृप्त हो आणि उत्तम पदार्थाने तृप्त हो आणि देवाचे धन्यवाद दे, कारण आम्हाला अन्न देणारा कोण आहे? देव आहे. म्हणून प्रियजन हो, आम्ही अन्न कुठेही खात असताना, घरी किंवा बाहेर कुठे असताना, अन्नावर आशीर्वाद प्रार्थना करावं आणि देवाचे आभार मानावं. देवाचे आभार मानूनच आपण ते जेवण करावं आणि देवाचे आभार मानल्याने देवाला आम्ही महान बनवतो, देवाची स्तुती करतो. आणि दुसरी गोष्ट आहे प्रियजन हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे देवाचा त्या अन्नावर आशीर्वाद मागावा. देवा, या अन्नाला पवित्र कर, प्रार्थना करावं, देवाची प्रार्थना करावं. देवा धन्यवाद, देवाची प्रार्थना, आराधना, स्तुती. देवा तुझी स्तुती, प्रभू तुझी महिमा, तुझी आराधना. आणि आराधना केल्याने काय होते? देव आमच्या त्या अन्नाला बरकत देते आणि त्याच्यामध्ये असलेले काही विकार काढून टाकते. रोगराईचं जे बंधन आहे ते सर्व काढून टाकते. आम्ही निर्गमन ग्रंथाच्या अध्याय 23-25 वाचतो. प्रियजन हो, तू आपला देव परमेश्वर ह्याची सेवा करशील, आराधना करशील, म्हणजे तो तुझ्या अन्न पाण्याला बरकत देईल व तुझ्यातून सर्व रोगराई तो दूर करील. प्रियजनो, आम्ही अशा प्रकारे विश्वास ठेवावा की देवाची आराधना केल्याने देव आम्हाला आशीर्वाद देतो आणि देवाच्या कृपेने आम्हाला भरपूर अन्न मिळतो, आमच्या जीवनामध्ये बरकत राहते आणि आमच्यामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये काही रोगराई होणारच नाही. म्हणून प्रिय बंधूंनो, आमच्या मनामध्ये काय शंका आहे की आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण केलं तर आम्हाला काहीतरी त्रास होईल, बिमार होईल, आजार होईल. प्रियजन हो, त्याचा भागच नाही, कारण देव म्हणत आहे एक दुसऱ्यावर प्रीती करा. आणि भोजन म्हणलं तर एक प्रीतीचं प्रतीक आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये सम्मिलित होत आहोत. परंतु देवाला विसरू नये, देवाचे आभार मानावं, देवाला धन्यवाद द्यावं आणि त्या जेवणावर प्रभूचा आशीर्वाद मागावं आणि बिनदोख खावं. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो आणि तिसरी गोष्ट आहे, आपण त्या घरच्या लोकांसाठी प्रार्थना करावं. त्या घरच्या लोकांसाठी, ज्या लोकांनी तुम्हाला बोलावलेलं आहे, ज्या लोकांनी तुम्हाला ते आमंत्रण दिलेलं आहे, ज्या लोकांना ते जेवण बनवलेलं आहे, त्या लोकांसाठी प्रार्थना करावं. त्या लोकांना आशीर्वाद दे देवा, त्यांना भरपूर आशीर्वाद दे. त्यांच्या कष्टाने, त्यांच्या मेहनतीने आम्हाला जेवण मिळालेलं आहे, म्हणून त्यांना आशीर्वाद दे, त्यांच्या जीवनामध्ये बरकत दे, त्यांच्या जीवनामध्ये उन्नती दे. म्हणून आपण प्रार्थना करावं, त्यांच्यासाठी प्रार्थना करावं. जे लोक तुम्हाला जेवण करायला बोलावले त्यांच्यासाठी प्रार्थना करावं, जेवण पकवण्यावाल्यासाठी प्रार्थना करावं आणि प्रार्थना करून देवाचा आशीर्वाद मागावा. आणि मग असं केल्याने देव भरपूर आशीर्वाद देईल, आम्हाला आशीर्वाद देईल, त्यांनाही आशीर्वाद देईल आणि तिथं रोगराई होण्याचा प्रश्नच नाही, कारण जिथं कुठं प्रभू आहे तिथं काही अडथळा येणारच नाही. सर्व बंधन तुटून जातील. प्रियजन, काही बंधन असेल, काही असेल तरी देवाचं नाव घेतल्यानंतर कोणतं बंधन राहणार आहे? देवाचा आशीर्वाद भेटल्यानंतर कोणता बंधन राहणार आहे? आशीर्वादच आशीर्वाद राहणार आहे. आणि चौथी गोष्ट आम्हाला काय करायचं आहे प्रियजन हो, आपण परमेश्वराच्या महिमेसाठी हे जेवण करायचं आहे. परमेश्वराची महिमा हो या भोजनाद्वारे, या माझ्या प्रेमामुळे, एक दुसऱ्याच्या सोबत मिळून देवाचा अनुभव घेण्याने देवाची महिमा झाली पाहिजे. अशासाठी आपण ह्या भावनेने हे जेवण घ्यावं. आम्ही करंथीकरास पहिलं पत्र अध्याय 10:31 वाचतो. प्रियजन हो, म्हणून तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. हालेलुया.
आम्ही जे काही करतो, खातो पितो किंवा काही आनंद घेतो, ते सर्व देवाच्या गौरवासाठी झालं पाहिजे. प्रियजनो, असं आम्ही करत असताना आम्ही खरोखर देव आम्हाला आशीर्वाद देईल आणि देवाची स्तुती होईल. आणि म्हणून आम्ही भोजन करताना प्रार्थना करावं आणि आमच्या घरी असो कोणाच्याही घरी असो जेवण करायला जावं आणि त्या जेवणातून त्या सर्व कार्यातून प्रभूचे प्रेम आमच्यामध्ये उमटून दिसले पाहिजे आणि प्रभूची महिमा त्याच्यामध्ये झाली पाहिजे. हालेलुया, हालेलुया.